AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ शहर के सांगवी बुजुर्ग में गट नंबर 319, 322, 323, 324, 335, 336 और 338 की ज़मीन के मामले पर किसानों ने मुबैना हरासानी के खिलाफ वज़ीर आला महाराष्ट्र, जिला SP, जिला कलेक्टर, IG के ज़रिए मेमोरेंडम दिया गया। किसानों ने इल्ज़ाम लगाया कि इन पर दबाव डाला जा रहा है, धमकियां दी जा रही है और झूठी शिकायत में फंसाने की कोशिश की जा रही है। किसानों के वफद ने मामले की गैर जानिबदाराना तहकीकात, जिम्मेदार अफराद के खिलाफ कानूनी कार्रवाई का मुतालबा किया। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे। आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं काय आहे हे तुमच्या सगळ्यांना आतापर्यंत सांगितलेलंच आहे। अनेक वेळा आम्ही जे प्रभाग क्रमांक 2 चे जे नगरसेवक प्रतिनिधी आहेत त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ते आम्हाला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। पण आम्ही सांगवी प्रभाग क्रमांक 3 चे सक्षम नगरसेवक आहोत। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्या प्रभागामध्ये ज्या पण समस्या असतील किंवा नसतील किंवा आमच्या जनतेसाठी आम्ही सक्षम आहोत। आम्ही त्यांच्या ज्या पण समस्या काही असतील किंवा नसतील ते आम्ही सोडवू। मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर साऱ्या अडचणी आहेत। तुम्ही तिकडे लक्ष द्यावं। विनाकारणचा त्रास आम्ही गोरगरीब आहोत, आम्ही शेतकरी आहोत, म्हणून विनाकारणचा त्रास तुम्ही देऊ नये। तुमचं जे पण म्हणणं आहे ते आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन ते तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। असं एक म्हणणं आहे त्याचं शेवटी की या जमिनीवर आरक्षण होतं कब्रस्तान आणि स्मशानभूमीचा, आणि आपण जसं कलेक्टर साहेबांनी जसं म्हणलं की 2019 उचललेलं आहे, हे नेमकं कशाचं होतं आणि कधी उचललं हे आरक्षण? याबद्दल माझं प्रशासनासोबत आता नुकतंच त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि मी प्रशासनाला सोबत घेऊन तुमच्या समोर नक्कीच जे पण काही तथ्य असेल ते तुमच्या सगळ्यांना मी सांगणार आहे आणि माझ्या शेतकऱ्यांवरती मी अन्याय नक्कीच होऊ देणार नाही। एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते। धन्यवाद। बाकीचं जे पण काही असेल ते तुम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सांगेनच। थँक्यू। माफी साहेबाची पैशाची, त्याला पैशाची लई भूक लागली, त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं वाटलं सगळं एकट्याला। आमच्या जमिनी विकू देणं आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्या। त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले। मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी विकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे। जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची नगरपालिकेत। पैसे 2 कोटी रुपये मागा, खंडणी मागाले ते माफी साहेब। हा, त्याचं नाव एवढंच आहे, एवढंच ध्यानात आहे आम्हाला। आणि ते काय आमच्या पुढे बी येणं झालाय, मागून चुपे रुस्तुम काम करायला। घडी घडी आलाय, कोर्टात चला, इकडे चला, आता तिकडे गेलाय। काय पद्धत द्यायचं त्याचं पद नगरसेवक आहे ते 2 नंबर वार्डचा। त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे, त्यांना आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायला। काय निवेदन दिलं आपण? निवेदन शेतीचं दिलं साहेब। आमची शेती विकू दे ना, आमची शेती येऊ दे ना, कोणी घ्या गेलं तर त्याला घेऊ दे ना, त्याला पैसे मागायला, आम्हाला पैसे मागायला, याला पैसे कुठून द्यावं? आता काय इच्छा काय आता विचार त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय, पैसे द्या नाही तर तुमची जमीन विकू देणार। जमीन मुळात कुणाची आहे? शेतकरी बाबाराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे, सांगवीची, सांगी गावाची पूर्ण शेती आहे। विकायचे आहेत, पण तो जमीन विकायची असतील तर 2 कोटी खंडणी द्या। त्यांची मिसेस नगरसेविका आहे, ती त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागा लागला आहे। तर फक्त मला एवढंच म्हणायचं, मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशनला एक FIR दाखल केला त्याच्या नावानं आणि FIR फाडून घेतला, पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय। आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी। आणि त्यानं असे एक भेव तयार केलेले आहे की कागदपत्राद्वारे, आरक्षणाच्या याच्याद्वारे। तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहेत की कसल्याच प्रकारचं कोण्याही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही। आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही। तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे। आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही। हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लई लवकर वाटोळ होणार आहे। त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून
सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेनं सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ॲक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. दादा, शेख जाकीर नावाचा व्यक्ती हा तुम्हाला मदत करायला म्हणून त्यांच्या विरोधात त्यांना गुन्हा दाखल केला आणि नाही अशी कुणीही मदत करायला तयार नाही. शेख जाकीर कोण? ते मग हा, त्याच्या विरोधात त्यांना ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे त्याला आमची थोडी कळकळ हे वाटली यांच्या मागं कोणी नाही तर तो थोडा आम्हाला मदत करायला लागला तर त्याला धमक्या द्यायला ती तू आपल्या जाती काय तू कैसे मदत कर रहा ऐसा कर रहा वैसा कर रहा म्हणाले. पण ते माणूस हा माणुसकीनंच मदत करत असतो. पत्रकाराचं काम आहे आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे. आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे. आता ही दादागिरी ताबडतोब बंद करावी हीच माझी तर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं मी सरळ की बुवा साहेब म्हणलं मी FRI फाड माझ्यातर्फे जे प्रशासनाला करता येईल ते मी केलं. जर प्रशासनाने याच्यावर योग्य तर कारवाई जर नाही केली तर आत्मदहन करण्याशिवाय मला पर्याय नाही आणि मला आत्मदहनाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही माझी कळकळीची विनंती. किती दिवसाचा अल्टिमेटम? आम्ही 8 दिवसाच्या मध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना. तर 8 दिवसात ही कारवाई झाली तर ठीक आहे नाही तर 8 दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यांसमोर येऊन आत्मदहन करू. एक आत्महत्येची मागणी जिल्हाधिकारीला केली, SP साहेबांना भेटलेली आहे. काय मागणी आहे? सर्व शेतकऱ्यांनी केलेली मागणी. प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव, मूळगाव सांगवीमधील जुने कष्टकरी शेतकरी खोतकरी जे गोरगरीब शेतकरी जे आहेत आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी शेती विकणी वगैरे याच्यासाठी उदरवाहासाठी शिक्षणासाठी जे काही आहे तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही आहे. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरचे नाफे ताजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत नाही. तर यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबांना विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत. पुरी साहेब, एक त्याची बायको लोकप्रतिनिधी आहे, नगरसेविका आहे आणि यानं स्वतःला नगरसेवक म्हणून लेटर पॅड वापरतो. त्याच्या विरोधात सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे. काल परवाच महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधीसाठी हे केलं. नगरसेविकाच्या प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही ते कायदा काढलेला आहे आणि कोणी असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलिसांना आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. अनेक गुन्हे दाखल असताना महानगरपालिका सभागृहामध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक सभापती दिसतो आणि तो प्रतिनिधी नाही तर त्याच्यावर महानगरपालिकेकडून आपण काय विषय करणार? मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना. जसे समोर दिसेल न्यूज येईल त्यावेळेस कारवाई करतीलच. आपली भूमिका काय राहील? माझी भूमिका असेच शासनाच्या बरोबर सर्व नियमाशी माझी निगडीत